नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या देशाचे जे प्रतीक चिन्ह आहेत म्हणजे आपला तिरंगा ध्वज आहे, अशोक स्तंभ आहे, या आपल्या प्रतीकांचा कधीही कुणीही अपमान करू नये आणि तो जर अपमान करत असेल तर ते एकदम चुकीचं आहे. त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. आणि तुम्ही पाहिलं असेल की गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये एका दर्ग्यामध्ये अशोक स्तंभ असलेली एक प्लेट लावली गेली होती आणि ह्या अशोक स्तंभाची दगडाने तिथल्या लोकांनी तोडफोड केलेली आहे की हे अशोक स्तंभ इथे नको आहे. त्याच्यामुळे खूप मोठा वाद झाला आणि हा वाद काय आहे हे आपण समजून घेऊया. जम्मू काश्मीरमध्ये हजरतबल दर्गाह आहे, या ठिकाणी वक्फ बोर्डाकडून एक बोर्ड लावण्यात आला होता, जशी एक टाईल्स लावतात की नाही, आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. ते मला वाटतं उर्दू भाषेमध्ये सगळं लिहिलेलं होतं. पण वक्फ बोर्ड हे जे काही आहे ते हे गव्हर्नमेंटच्या अंतर्गत काम करणारं एक बोर्ड आहे. थोडक्यात त्याचा म्हणजे ते धर्माशी संबंधित असला तरी गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे. आणि ह्या वक्फ बोर्डाने हा बोर्ड तिथे लावलेला होता आणि या बोर्डावर होतं अशोक स्तंभाचं चिन्ह. त्या अशोक स्तंभाचं चिन्ह सगळीकडे असतं, नोटांवर असतं किंवा तुमच्या पासपोर्टवर असतं, तुमच्या वेगवेगळ्या शाळेच्या दाखल्यावर, तुमचे जे काही शासकीय कागदपत्र असतात, शासकीय योजनांचे फॉर्म भरायचे असतात, त्या प्रत्येक ठिकाणी अशोक स्तंभ सगळ्यात वरती असतो. हे आपलं मानाचं प्रतीक आहे, हे आपला प्राईड आहे. सम्राट अशोकाने जे अशोक स्तंभ तयार केलेला होता, ज्या चार बाजूंनी सिंह असतात, म्हणजे त्या काळामध्ये जे तयार झालेले अशोक स्तंभ आहे, हे आपल्या देशाचे एक रिस्पेक्टचं प्रतीक आहे. आणि ह्या अशोक स्तंभाची अशा प्रकारे तोडफोड होणे एकदम चुकीचं आहे. हे कोण करतं आणि का करतं, म्हणजे हे का केलं असेल या ठिकाणी, तर तुम्हाला माहिती आहे की इस्लाम धर्मामध्ये हे मूर्तीपूजा मानत नाही. म्हणजे मूर्ती किंवा कुठल्याही प्रकारचं चिन्ह किंवा कुठल्याही प्रकारचा असा आकार ज्याला असेल असं काहीही ते मानत नाही. त्याच्यामुळे असा काही आकार असलेला एखादा फोटो किंवा चिन्ह असेल तर ते त्यांच्यासाठी म्हणे वर्ज्य असतं. आणि आता हे कोण करतं, तर जे अत्यंत इस्लामाच्या टोकाला गेलेले असतात, कट्टर झालेले असतात जे लोक, आणि कट्टर तर कोणत्याही धर्मातले वाईटच, पण इस्लाममधलेही जे सगळ्यात कट्टर असतील की त्यांना असं होतं की नाही, एखादं चिन्ह दिसलं तरी ते नको आहे. आणि ह्या बिनडोक लोकांनी तिथे जाऊन ते चिन्ह फोडून टाकलं. आता त्यांना अटक झालेली आहे, त्यांच्यावर जनसुरक्षा अधिनियमांतर्गत कडक कलमं लावण्यात आलेली आहेत, कारण हे आपल्या राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान आहे. तर हे जे काय झालं ते एकदम चुकीचं झालेलं आहे. आणि आजही या देशामध्ये असलेले काही मुस्लिम असे असतील की ज्यांना असं वाटत असेल की हे अशा प्रकारे अशोक स्तंभ असणं हे आमच्या धर्माच्या विरोधामध्ये आहे, तर तुम्ही एकदम चुकीचे आहात. तुमच्या खिशामध्ये पैसे आहेत ना, त्या पैशावर अशोक स्तंभ आहे. तुम्ही ज्या देशामध्ये राहत आहे त्या देशाचं सर्वोच्च प्रतीक आहे, त्या देशाचा तो एक मान आहे. आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारे कोणत्याही याचा अपमान हा कुणीच सहन करून घेता कामा नये. तुमच्या डोक्यामध्ये जर अजूनही असं असेल की हे इथे लावू नये, तिथे लावू नये किंवा काय, तर हे काढून टाका. आता याच्यावर जे एक्सप्लेनेशन एक दिलं जात आहे ते हे की त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचे मंदिर असतं, मस्जिद असतं, गुरुद्वारे असतात, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे शासकीय हे प्रतीकं लावलेले नसतात. साधारणपणे धार्मिक प्रतीक असतात त्या त्या धर्माशी संबंधित. तो जो दर्गा आहे तो सुद्धा काही सरकारी हे नाही आहे, तो दर्गा सुद्धा एक धार्मिक स्थळ आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर अशा प्रकारचं हे असणं हे त्यांना मान्य नव्हतं, असं एक एक्सप्लेनेशन दिलं जातं आहे. आता हे एक्सप्लेनेशन जरी ठीक आहेत, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हे धर्माचं आहे, हे सरकारचं नाही आहे, तर तुम्ही हे म्हणू शकला असतात की सरकारचा बोर्ड इथे कशाला, जर हे धर्माचं असेल तर. तुम्ही जसं की त्यांनी एक्सप्लेनेशन दिले, कुठल्या मंदिराच्या बाहेर असं सरकारी बोर्ड असतो का किंवा काय वगैरे, त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. पण तुम्हाला जर का ती गोष्ट तिथे नको असेल, तुमचं काय म्हणणं आहे की आम्ही अशोक स्तंभाला खूप मानतो, आम्हाला या देशाबद्दल प्राईड आहे वगैरे, नंतर त्यांनी एक्सप्लेनेशन दिले, पण आम्हाला ते दर्ग्यावर नको होतं. अरे तुम्हाला दर्ग्यावर नको होतं तर त्याच्यावर दगड मारणं ही कोणती पद्धत आहे? कुठल्याही प्रकारच्या राष्ट्रीय प्रतीकावर तुम्ही दगड मारताय म्हणजे हा किती मोठा इन्सल्ट आहे. आणि हे कधीच आपण सहन करून घेता कामा नाहीये. तुमच्या बांधवांना पण सांगा. आता बरं, या गोष्टीला असं नाही आहे की अनेक लोकांना असं वाटतं की सगळेच मुस्लिम असे करतायत. सगळे मुस्लिम नाही आहेत तसे, कारण हे बघा, हे महाराष्ट्रामधले पैगंबर शेख म्हणून आहेत. ही बातमी कळल्याबरोबर त्यांनी सगळीकडे त्यांचे जे काही सोशल मीडिया हँडल्स आहेत त्या ठिकाणी हे व्यक्त केलं की हे जे कोणी केलेलं आहे यांना देशातून बाहेर काढून टाका, हे चुकीचे लोक आहेत.
आणि अशा प्रकारे धर्माच्या नावाने जर का तुम्ही देशाच्या कोणत्याही प्रतीकाचा अपमान करत असाल तर ते कुणीच खपवून घेता कामा नाही आहे. तर मला असं वाटतं की यांच्याकडून शिकलं पाहिजे काहीतरी. आणि त्यामुळे मी जे कायम म्हणत असते की कट्टर जर तुम्ही होत असाल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही जम्मू काश्मीरमध्ये आपली संख्या जास्त आहे किंवा हे कट्टर काही म्हणजे इस्लाममधलेही कट्टर जे धर्मगुरू आहे त्यांच्याकडून जर का अशी काही शिकवण येत असेल की कुठल्याही प्रकारचं हे म्हणजे ते सरकारी जरी असलं तरी प्रतीक हे कुठेही असता कामा नये, तर मला असं वाटतं की थोडंसं समजून घ्या, थोडं कॉमन सेन्स वापरा की कुठल्याही प्रकारचं प्रतीक नसेल तरी हे सरकारी प्रतीक आहे, हे देशाचं प्रतीक आहे. ज्या देशामध्ये आपण राहतोय, ज्या भूमीवर आपण राहतोय त्या देशाचं हे प्रतीक असल्यामुळे त्याच्याप्रती तर आपल्याला सर्वोच्च रिस्पेक्ट असला पाहिजे. मी तर म्हणते भारतीय नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचं एकमेव ज्याला आपण मानतो ते पुस्तक तर ते म्हणजे संविधान. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही संविधानाला मानलं पाहिजे आणि मग येतात ते हिंदू धर्माची गीता येईल किंवा अजून पुस्तकं येतील किंवा मुस्लिममध्ये कुराण येईल किंवा पारशी लोकांचे अजून वेगळे येतील, ख्रिश्चनांचं बायबल येईल, बुद्धिस्टांचं गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणी असतील, ह्या नंतर येतात. सगळ्यात पहिले येतं ते म्हणजे संविधान, या देशाचे नियम येतात. त्यामुळे ते सर्वोच्च आहे हे कायम लक्षात ठेवा. आपल्याला इथे भांडणं वाढवायचे नाही आहे, आपल्याला इथे सगळ्यांना सोबत राहायचं आहे. हा देश ना इस्लाम कंट्री होणार आहे ना हिंदू कंट्री होणार आहे. हा देश सेक्युलर आहे, हा देश सर्व धर्म सोबत राहण्याचा आहे. आणि ज्या कोणी लोकांना असं वाटत असेल की नाही नाही ह्या आमच्याच धर्माचा हा देश असला पाहिजे त्यांच्याच धर्माचा नसला पाहिजे, हे तुम्ही काढून टाका डोक्यातून. सेक्युलर आहे, सेक्युलर राहणार आहे. नेपाळमध्ये बघताय ना हिंदू राष्ट्र झाल्यामुळे काय झालंय, तर तिथल्या लोकांनी उठाव करून आता त्यांना सेक्युलर राष्ट्र हवं आहे म्हणतायत. ते म्हणतात की आम्ही मॅक्सिमम बुद्धिस्ट आहोत, पण आम्हाला बुद्धिस्ट कंट्री पण नको आहे, आम्हाला हवं आहे सर्व धर्म यांना सामावून घेणारं राज्य. धर्म डोक्यात गेल्यामुळे पाकिस्तानची काय हालत झाली तुम्ही बघत असाल, धर्म डोक्यात गेल्यामुळे अफगाणिस्तानची काय हालत झाली तुम्ही बघत असाल. अरे आदर्श घ्यायचे असेल तर इंडोनेशियाकडून घ्यावे. 98% लोकसंख्या मुस्लिम आहे, त्यांच्या डोक्यामध्ये धर्म नाही गेला. UAE आहे, दुबईला तुम्हाला जायचं असते, 95% लोक मुस्लिम आहेत तिथे, त्यांच्या डोक्यामध्ये धर्म नाही गेला. सगळ्यांना सामावून घेतलं, सगळ्यांना सोबत घेतलेलं आहे. अरे या देशामधले कितीतरी लोक आहेत, तुम्ही पंजाबला मदत करणारे बघा, मुस्लिम कितीतरी मोठ्या प्रमाणावर आहे. मराठा समुदायाला खाणं घेऊन जाणारे कोण होते, मुस्लिम समुदायातले बरेच लोक पुढे आलेले होते. तर हे आदर्श आहे आणि हे आहे आयडियल कुठल्याही धर्माचं पालन करणं. आज मला हे सांगायचं होतं. खरं तर मुद्दा जम्मू काश्मीरचा आहे. या चॅनलवर आपण मॅक्सिमम महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या गोष्टी कव्हर करत असतो आणि नॅशनल लेवलच्या म्हणजे केंद्रीय पातळीवर केंद्र सरकार जे काय करतं त्या गोष्टी कव्हर करत असतो. पण इतर ठिकाणी जर का असं काय होत असेल तर त्याला आपण बोललंच पाहिजे. याशिवाय तुम्हाला माहिती असेल की 15 ऑगस्टला मी एक व्हिडिओ केला होता. RSSनी 15 ऑगस्ट झेंड्याची रांगोळी काढली होती आणि त्याच्यावर पाय दिलेले होते. झेंड्याची रांगोळी खाली काढली आणि त्याच्यावर भगवा ध्वज हे केलेला होता. तर हे पण चुकीचंच आहे. यांच्या विरोधात काही तक्रार झाली का अजूनपर्यंत माझ्या कानावर तर नाही आलेला आहे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या सांगता येतीलच. पण आज हे मला बोलायचं होतं. तुमच्यापैकी काही लोक आहेत का माझे व्ह्युअर्सपैकी जे तुम्ही मुस्लिम धर्मातले असाल तर तुमच्या भावंडांना, तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिलीमध्ये त्यांना खरंच सांगा की हा देश आणि या देशाची प्रतीकं ही सर्वोच्च आहे. त्याच्यानंतर आपला धर्म येतो, त्याच्यानंतर सगळं येतं. आणि मला माहिती आहे कारण की ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो हिंदूंनी जसं बलिदान दिलंय तसं लाखो मुस्लिमांनी बलिदान दिलंय. जालियनवाला बाग हत्याकांड झालाय ना, त्याच्यामध्ये 30% मुस्लिम होते जे मेलेत, बाकीचे शीख होते. अशफाकुल्ला खान ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे मुस्लिम होते. देशाचाच पहिला स्वातंत्र्य लढा. त्यामुळे ह्या लोकांचं तुम्ही आदर्श घ्या. त्यांनी हे लढे कशासाठी दिलेले होते, हे लढे याच्यासाठी दिलेले होते कारण हा देश आपल्या सगळ्यांचा आहे. त्यामुळे हे एक लक्षात घ्या. या सगळ्या या प्रकरणावरून मला हे सांगायचं होतं. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील कमेंट करून मला नक्की सांगा. काही लोकांनी मला कमेंट केल्या होत्या की अरे ते जम्मू काश्मीरमध्ये असं झालं त्याच्यावर तू व्हिडिओ बनवला नाही, कारण की ती बातमी माझ्याकडे खूप उशिरा आली आणि करायचं तर होतंच. कारण जर काही चुकीचं झालं असेल तर 100% माझ्यासाठी देश सर्वोत्तम आहे. कुठलाही धर्म माझ्यासाठी मोठा नाही आहे. माझ्यासाठी देश, माझ्या देशाचं संविधान, तिरंगा, अशोक स्तंभ, अशोक चक्र हे सगळे प्रतीकं जी आहेत तीच माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. आणि त्याचा जर का कुठेही अपमान होत असेल, कुठेही आणि कुणीही करत असेल तर त्याच्या
विषयी आपण बोललंच पाहिजे, त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी जाईल अशा प्रकारे बोललं पाहिजे, हेच मला कायम वाटत आलेलं आहे. म्हणून हा व्हिडिओ. याबद्दलच्या तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय असतील त्या मला कमेंट करून नक्की सांगा. माझा AIचा ChatGPTचा कोर्स आहे, तो तुम्हाला करायचा असेल स्कॅन करा QR, किंवा माझा MPSC फाउंडेशन कोर्स करायचा असेल तर त्याच्यासाठी पण QR स्कॅन करा. इथे काही फ्री व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहेत. आज इथेच थांबते. थँक्यू सो मच.